महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच नवनवीन आणि सोयीची समीकरणंही समोर येत आहेत। राज्यात सध्या सत्तेवर असलेली महायुती आणि विरोधी बाकावर बसलेली महाविकास आघाडी यांच्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा समोरासमोर लढत होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात अशा प्रकारचं चित्र समोर न येता वेगळीच पण सोयीची काही समीकरणं समोर येण्याचे संकेत दिसतायत। निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईत काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आलं होतं, पण मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं। मुंबई टिळक भवन येथे झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून दूर राहण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतलाय। त्यामुळे राज्यात विरोधी महाविकास आघाडीचं समीकरण बिघडणार आहे, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार हे जवळजवळ निश्चित आहे आणि उद्धव ठाकरे यांनी जर राज ठाकरे यांना साथ देण्याचा आपला निर्णय कायम ठेवला तर काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे इतर घटक पक्ष ठाकरे यांच्या सोबत राहतील असं तर दिसत नाहीये। दुसरीकडे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोडून कोणाशीही युती करा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय, तर शरद पवार यांनी भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करायला अनुकूलता दर्शवलीये। या प्रकारचं चित्र आकाराला येत असतानाच महायुती अंतर्गत सुद्धा विविध उपसमीकरणं सोयीच्या माध्यमातून आकाराला येताना दिसतायत। गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालं असल्याने आज स्थानिक पातळीवरील समीकरणंही बदलून गेली आहेत। पूर्वी एकमेकांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेले हे नेते आता खांद्याला खांदा लावून एकत्रपणे निवडणूक लढतील का, एक प्रश्न समोर आलाय। सर्वसाधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तेथील स्थानिक परिस्थितीवरच अवलंबून असतात आणि बहुतेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी तेथील स्थानिक नेत्यांना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारही दिलेत। जर महायुती अंतर्गत किंवा महाविकास आघाडी अंतर्गत युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढतही करण्यास सर्व पक्ष तयार आहेत। साहजिकच आगामी कालावधीमध्ये काही सोयीची समीकरणं तयार होतील किंवा काही अपरिहार्यपणे आणि दुसरा पर्याय नसल्याने नवीन राजकीय समीकरणं आकाराला येतील अशी चिन्ह दिसतायत। जी काही नवीन समीकरणं आकाराला येतील त्यामध्ये मूलभूत पाया राजकीय सोय हाच असणार आहे। राजकीय सोय आणि राजकीय अपरिहार्यता विचारात घेऊनच गणित मांडून नवे मित्र जोडले जातील आणि जुन्या मित्रांना घटस्फोट दिला जाईल। राजकारणात सारं काही क्षम्य असतं ही म्हण सिद्ध करणाऱ्या अनेक घडामोडी आगामी कालावधीमध्ये घडताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको।